आज आता आपण आपल्या समारोपाच्या सत्राकडे येत असताना मला खूप बरं वाटतंय की सकाळपासून राष्ट्रभक्तीच्या रसाने आणि असा ओथंबलेला असं सगळा असा आपला कालावधी आणि फौजी अधिकाऱ्यांनी इथं उपस्थिती लावली, ग्रंथालय चळवळीतली मंडळी आहेत. तसं आपल्या प्रतिवर्षी आपला आपण एक पुरस्कार देत असतो, जीवन गौरव पुरस्कार. तर हा पुरस्कार कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक माझे वडील शिक्षणप्रेमी शांताराम भाऊशेठ शहासने यांच्या नावाने दिला जातो. आणि हा यंदाचा जो पुरस्कार आहे तो गोसेवक श्री पंढरी सीतारामजी चंदनखेडे यांना आम्ही प्रदान करणार आहोत. याचं स्वरूप असं आहे की मानाची पगडी, उपरणं आणि रोख रक्कम. आता रोख रक्कम म्हटल्यानंतर चंदनखेडे साहेब बघायला लागले, कारण त्यांच्या भाषेत रोख रक्कम हे पटत नसणारं गणित आहे. पण ह्या वर्षीपासून आपली राष्ट्रभक्ती पाहून आणि गोसेवा, मानवसेवा, कृषी सेवा आणि एकंदर समाजासाठी माणूस म्हणून जगण्याची जी हातोडी आहे, म्हणून मी आपल्याला सन्मानाने आमंत्रित करत आहे. आपण समोर यावं. आपल्या संमेलनाच्या या समारोपाच्या सत्राचे अध्यक्ष माननीय श्याम बोरके सर, ज्येष्ठ साहित्यिक आहेत. समारोपाच्या सत्राचे अध्यक्ष माननीय बोरके सर यांचा सत्कार संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री डॉक्टर सुहास पायगुडे यांनी केलेला आहे. आणि समारोपाच्या सत्रामध्ये हजर झालेले ब्रिगेडियर बोधे सरांचा सत्कार मंजिरी शहासने, विश्वस्त कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केला. वंदे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्याची सौभाग्यवती असते. त्याच्यामुळे चंदनखेडे साहेबांचा सत्कार करताना त्यांना खाली बसवणं काही योग्य नाही. तर तुम्ही आपण लवकरच सत्काराला सुरुवात करू. जीवन गौरव पुरस्काराला सर पंढरी चंदनखेडे आपल्या परिचित आहेत आणि बँक ऑफ महाराष्ट्राची शान आहे. एवढा योग आपले बुरके सर आहेत ना, हे बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक राहिलेले आहेत, प्राचार्य आहेत बँक ऑफ महाराष्ट्राचे फार मोठे अधिकारी. आणि चंदनखेडे साहेब पण बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक, गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांचा परिचय मी वाचून दाखवतो. एक माणूस काय करू शकतो, मग जीवन गौरव पुरस्काराला कसा प्राप्त होतो. तर यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मांडोळी बाजार या गावी 1 जुलै 1955 रोजी झाला. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर आनंदवन वरोरा येथे कृषी महाविद्यालयात 2 वर्षे व तेथून नागपूर कृषी महाविद्यालयात 1972 साली BSc कृषी मेरिटमध्ये 4था क्रमांक मिळवून 1974ला नागपूर येथे MSc कृषीमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. 1974 साली त्यांनी हे सर्व शिक्षण महाराष्ट्र राज्याच्या कर्ज व शिष्यवृत्ती योजनेखाली घेतलेलं आहे आणि त्याची त्यांनी परतफेड पण अल्पावधीत केलेली आहे.
आपले शिक्षण मातोश्री सावित्रीबाई वडील सीतारामजी व ज्येष्ठ बंधू कैलासवासी कवडूजी व वहिनी देवकाबाई यांच्या परिश्रमातून झाले असे ते नेहमी सांगतात। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांनी अत्यंत इमानदारीने सेवा बजावली। 2011 साली वरिष्ठ प्रबंधक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले। श्री पंढरी चंदनखेडे यांच्यावर बालपणापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा प्रभाव आहे। ग्रामगीता, गोपालन व गोसंवर्धन, गोरक्षण, कृषी साक्षरता या विषयाचा प्रचार व जनजागृती करण्यासाठी त्यांनी शेकडो गोशाळांना त्यांनी भेट दिलेली आहे। आपल्या अनुभवातून त्यांनी अनेकांना विनामूल्य प्रशिक्षण दिलेले आहे, मार्गदर्शन दिलेले आहे। एवढंच नाही, विनामूल्य नाही तर स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून पण लोकांना त्यांनी शिक्षण दिलेले आहे। 2018 साली कृषी अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली हा 550 पानाचा ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांनी जवळजवळ 500 अनुभवी शेतकरी, शेतीतज्ञ, लेखक आणि गोपालक यांच्याशी संपर्क साधला आणि बहुजन साहित्यधारा पुणे या संस्थेच्या मार्फत हा ग्रंथ प्रकाशित करून पदरमोडीने, आता बघा 550 पानाचा ग्रंथ आहे तर किंमत किती असायला पाहिजे? 550 रुपये। पण तो ग्रंथ 150 रुपयामध्ये त्यांनी दिला आणि त्याच्यावर 60 रुपये टपालाचे स्वतः भरले, म्हणजे फक्त 90 रुपयाला 550 पानाचा ग्रंथ शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवला। अशा प्रकारची पदरमोड करणारे हे तुकडोजी महाराजांचे भक्त आहेत। तुकडोजी महाराजांची ग्रामगीता व गोसेवा, गोसंवर्धन, कृषी तंत्रज्ञान अशी हजारो पुस्तके विकत घेऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवलेली आहे। विविध लेख, कविता लिहिलेल्या असून तुकडोजी महाराजांची भजनेही ते गातात। समाजात त्यांना सप्रेम भेट दिलेल्या ग्रंथाची संख्या हजारोच्या संख्येत आहे। जे काही मिळवले ते समाजाचे आहे आणि ते समाजाला परत करायचे आहे, या भावनेने त्यांचा जीवन प्रवास चालू आहे। त्यांच्या या सगळ्या प्रवासामध्ये सौभाग्यवती बेबी नंदा व दोन्ही मुले आणि सुनांची त्यांच्या सेवाभावी उपक्रमात नेहमी साथ असते। अशा या सुखी माणसाचा सदरा बघितला का कुठे? सुखी माणसाचा सदरा, सुखी माणसाचा सदरा बघितला का? तर ह्या माणसाकडे सुखी माणसाचा सदरा आहे। असा सुखी माणसाचा सदरा घालणाऱ्या जगावेगळ्या संत परंपरेतील जीवनशैलीची दखल घेऊन कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, शिक्षणप्रेमी कैलासवासी शांताराम भाऊ शेठ शहासने यांच्या नावे दिले जाणारा जीवन गौरव पुरस्कार 7व्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे औचित्य साधून ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत श्री श्याम भुरके सर यांच्या शुभ हस्ते दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी पंढरी सीतारामजी चंदनखेडे यांना सन्मानाने प्रदान करताना आम्हाला आनंद होतो।
आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या साक्षीने आज या पुरस्काराचं जीवन गौरव पुरस्काराचं प्रदान करण्यात आलेलं आहे. या फ्रेममध्ये काय मजकूर लिहिलेला आहे? राष्ट्रसंत तुकडोजींची गाथा सदा सर्वदा घेऊन हाता, कृषी वलांचे हित चिंतितो, गोसेवेस्तव सदाच झटतो, सेंद्रियाची महती सांगत, देशसेवेचे व्रत आचरतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आदर्श घेऊन तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून आत्मीयतेने फिरून ग्रामगीता व गोपालन, गोरक्षण, सेंद्रिय शेती, कृषी साक्षरता हा विषय रुजविण्याचे कार्य अविरतपणे करणारा अवलिया, मनुष्य जन्म सार्थकी कसा लावावा याचा आदर्श म्हणजे पंढरी सीतारामजी चंदनखेडे. आपण समाजाप्रती राष्ट्र निर्माण करण्याचे जे बिनबोभट कार्य केलेले आहे त्याच्या गौरवार्थ कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक शिक्षणप्रेमी स्वर्गीय शांताराम भाऊशेठ शहासने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जीवन गौरव पुरस्काराने आपल्याला गौरविण्यात येत आहे. शुभ हस्ते माननीय श्याम बुरके, ज्येष्ठ साहित्यिक, विश्वस्त ॲडव्होकेट नंदिनी चंद्रकांत शहासने, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे. मी आमचे परमस्नेही पंढरी चंदनखेडेजी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करू. हॅलो. भारत माता, गोमाता, गायत्री, गीता, गंगा, भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ या सर्वांना वंदन करतो. तसंच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वातंत्र्यासाठी देशासाठी लढणारे वीर हुतात्मे यांनाही मी वंदन करतो. आपले सर्वांचे आवडते डॉक्टर चंद्रकांत शहासने यांनी केलेल्या कवनाची आठवण येते. देशभक्तांच्या गळ्यात फाशी, पाठीवरती मार, वीर स्मारके उदास पडती, सदा तिथे अंधार, देशासाठी लढता लढता पडले धारा तीर्थी, चला करू आरती त्यांची, चला करू आरती. कैलासवासी आदरणीय शांताराम भाऊशेठ शहासने यांनाही मी वंदन करतो. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित राष्ट्रप्रेमी, देशप्रेमी, समाजप्रेमी बंधू भगिनींनो, विद्यार्थ्यांनो, ज्यांच्यामध्ये भावी भारताचे राष्ट्रभक्त अभिप्रेत आहे, या सर्वांचं मी स्वागत करतो, आदरपूर्वक नमन करतो. तसेच वंदनीय कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनाही मी वंदन करतो. आणि माझ्यासारख्या या लहान सेवकाला या 7व्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात जीवन गौरव पुरस्कार दिला, माझे स्वागत केले, सन्मान केला, त्याबद्दल मी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टची कार्यकारिणी यांचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळ मुंबई यांचे आभार मानतो. माझ्या कार्याबद्दल माहिती दिलेली आहे. हे कार्य करण्याचे प्रेरणास्थान म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होय. मी लहानपणापासूनच त्यांचा सेवक आहे. त्यांनी 3500पेक्षा अधिक भजने, 70पेक्षा अधिक पुस्तके, ग्रंथ लिहिलेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ग्रामगीता हा होय. या ग्रंथ म्हणजे ग्रामविकासाची गुरुकिल्लीच आहेत. त्यांनी 41 पैकी 40 अध्यायामधून समाजामध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्यांची, प्रश्नांची अतिशय सोप्या भाषेत उत्तरे दिलेली आहेत आणि कृतीत आणण्याचे मार्गही दाखवलेले आहेत. मी सर्वांना नम्रपणे विनंती करतो की ही ग्रामगीता प्रत्येकाने कमीत कमी एकदा तरी जरूर वाचावी. या ग्रामगीतेचा 15वा अध्याय म्हणजे गोवंश सुधार हा आधार घेऊनच आदरणीय डॉक्टर चंद्रकांत शहासने व मी गाईच्या प्रेमात पडलो. कृषी अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली भारतीय गोवंश हा 550 पेजेसचा ग्रंथ, त्याच्या आम्ही
5,000 प्रति शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या हे सांगताना मला फार आनंद होत आहे. एवढेच नव्हे तर मला जे समाजाने दिलं, जे मान मिळाला, जी प्रसिद्धी मिळाली त्यांचाही मी ऋणी आहे. मला वाटतं मी काही विशेष करतो असं मला वाटत नाही, कारण हे माझे कर्तव्य आहे. थोड्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करतो. तसं प्रत्येकावर 5 ऋण असतात प्रत्येक माणसावर, म्हणजे पितृऋण, मातृऋण, गुरुऋण, समाजाचं किंवा देशाचं ऋण आणि देवऋण. हे ऋण फेडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केलेला पाहिजे. आणखी एक चंद्रकांत शहासने यांच्याच प्रेरणेने एक 600 पानाचा 274 लेख असलेला 30 प्रकरणाचा नवीन ग्रंथ आत्मनिर्भर भारतासाठी अर्थव्यवस्था हा लवकरच प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. तो सुद्धा आपण वाचावा अशी विनंती करेल. चांगल्या कार्यकर्त्याची, सेवकाची माणसाला आणि समाजाला, देशाला गरज आहे. आणि म्हणूनच वंदनीय तुकडोजी महाराजांनी देवाकडे चांगल्या कार्यकर्त्याची, चांगल्या सेवकाची मागणी केलेली आहे. तर असं एक त्यांचं गीत मी सादर करतो. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, हरी दिसला. हे माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, हरी दिसला. लोक देवदर्शनासाठी जाती, देव दिसावा मनोनिया. देव म्हणे मज माणूस ना दिसे, अजब तमाशा हा कसला, हा कसला. हे माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, हरी दिसला. तुकडोजी महाराज म्हणतात, मला माणूस कसा पाहिजे? माणूस कसला हवा तुम्हाला, सांगा तरी मी शोध करी. तव बोले प्रभू केविल वाणी, कुटिल नको असला तसला, असला तसला. हे माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, हरी दिसला. जम्मू का मेंढ्या, बकरे, डुकरे, कुत्रे, बहु मिळे तरी काय करू. यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला, माणूस भला. हे माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. हृदयाचा जो सरळ असे, सर्वावरी जो प्रेम करी. सेवेला सदा तत्पर मोहन से, असला कसला, असला कसला. हे माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, हरी दिसला. तुकडोजी महाराज म्हणतात, असा माणूस मला कशाला पाहिजे? तर राष्ट्रोद्धारासाठी, देशोद्धारासाठी, ग्रामोद्धारासाठी मला हवा माणूस भला, माणूस भला. हे माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, हरी दिसला. वेळेच्या अभावी दुसरं गीत म्हणत नाही मी. माझा मुलगा 2 मिनटं बोलणार आहे. डॉक्टर चंद्रकांत शहासने यांनी देशभक्ती, राष्ट्रभक्ती जागरणाचा, म्हणजे राष्ट्रभक्तांची ओळख, हा जो यज्ञ सुरू केलेला आहे, त्यासाठी त्यांचे व त्यांच्या परिवाराचे मी अभिनंदन करतो. कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. परमेश्वर त्यांच्या कार्याला सुयश चिंततो, श्री सुयश देव. आणि ज्यांच्या कार्यामुळे मला हा पुरस्कार मिळाला, त्या ग्रामगीता ग्रंथ काही मी व्यासपीठावर लोकांना सप्रेम भेट देण्याची माझी इच्छा आहे, तो त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती आहे. हा जो माझ्या कुटुंबातील मला जो पुरस्कार मिळाला, तर त्या पुरस्काराच्या मागे आता सांगितलंच आहे
की माझी पत्नी सौ बेबीनंदा, माझी दोन्ही मुलं सुना, या सगळ्यांचा कुटुंबातील सर्व व्यक्तींचा सहभाग आहे, सक्रिय पाठिंबा आहे आणि म्हणूनच मी हे काम करू शकतो, पुढे जाऊ शकतो. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. सर्वांचे मी आभार मानतो आणि माझं हे छोटंसं मनोगत व्यक्त करतो. पुन्हा मला आणखी एक सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की वंदे. संदेश. मी श्री संदेश चंदनखेडे यांना आमंत्रित करतो, त्यांनी मनोगत व्यक्त करा. धन्यवाद. हरिओम. 7वे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन 2024च्या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे प्रेरणास्थान व गुरु आई बाबा आणि सभागृहातील सर्व श्रोते आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या सर्वांना माझा विनम्र अभिवादन. आज चंदनखेडे परिवारातर्फे मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. कैलासवासी शांताराम भाऊशेठ शहासने स्मृती जीवन गौरव पुरस्कार बाबांना देण्यात आला हे ऐकून आम्हाला अतिशय आनंद होत आहे. बाबांविषयी बोलायचं झालं तर वेळ पुरणार नाही, त्यामुळे थोडक्यातच मनोगत व्यक्त करतो. निवृत्तीनंतर काम काय करायचं याचे प्लॅनिंग त्यांनी आधीच केले होते असे मला त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यावरून वाटत आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर आईच्या सोबतीने कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी गोसेवा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यात स्वतःला झोकून दिलं. प्रामाणिकपणा, सचोटी व हाती घेईल ते तडीस नेईल या वृत्तीने ते आज कार्य करीत आहेत. विविध गोशाळांना भेट देऊन, प्रशिक्षण देऊन आणि घेऊन ते गोशाळांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्याला हिरिरीने भाग घेत आहेत. त्यांना मिळालेला जीवनगौरव पुरस्कार हा त्यांच्या आजवर केलेल्या कामाची पावती आहे. ही बाब आमच्या सर्वांसाठी निश्चितच अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे. बाबांनी आज केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिल्याबद्दल कर्नाळा ट्रस्टचे अध्यक्ष श्री चंद्रकांत शहासनेची व निवड समितीचे आम्ही आभार मानतो. बाबांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुनश्च अभिनंदन करतो. बाबांचे कार्य असेच पुढे चालूच राहावे व त्यांनी उत्तरोत्तर प्रगती व्हावी करावी ही ईश्वर चरणी प्रार्थना. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.